सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. डॉक्टर वीणा देव यांच्या आठवणींचा झिम्मा या पुस्तकाच्या प्रकाशन समारोह प्रसंगी आपण आज ऑनलाईन का होईना एकत्र आलो आहोत. मनाशी जुळलेलं प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं. मनाशी जुळलेलं प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं. दूर असलं ना घरी कोणीही तर मनाने मात्र जवळच असतं. अशा ह्या जुळलेल्या मनांनी एका धाग्यात गुंफलेले आपण सगळे दूर असलो तरी एकत्र आल्याने खूप छान वाटतंय आज. सज्ज सारे लोक आता क्षण आले अमृताचे. सज्ज सारे लोक आता क्षण आले अमृताचे. उजळलेला सोहळा हा तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळले भाव माझ्या या मनीचे. त्या मनालाही कळले भाव माझ्या या मनाचे. गोड माना रसिक हो शब्द माझे स्वागताचे. पुनश्च एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. बापू काळे म्हणतात, माणसानं समोर बघायचं की मागे यावरच सुख दुःख अवलंबून असतं. मागे बघितलं की आठवणींचा पट उभा असतो, रंगीबेरंगी. काही आठवणींनी मन विचलित होतं, पण चांगल्या आठवणी मात्र मनाला हिरव्या कंच ठेवतात. खरं तर सांजेचं निमित्त करून आपली सावलीही आपल्यापासून दूर पळते, पण आठवणच एक काय ती सदैव मनात घर करून राहते. अशाच हिरव्यागार आठवणींच्या सालीचा नजराणा डॉक्टर वीणा देव यांनी आठवणींचा झिम्मा या पुस्तक रूपाने आपल्या समोर आणलाय. आणि हा आठवणींचा खजिना आज आपल्या समोर प्रकाशन सोहळ्यानंतर खुला होणार आहे. विद्या आणि शिक्षणाची देवता देवी सरस्वती, जी आदिशक्तीचं सत्वगुण प्रधान रूप आहे, तिच्या वंदनेपासून कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. वंदनेसाठी सोहम बघे. वंदे त्वां सरस्वतीं ज्ञानरूपिणी. वंदे त्वां सरस्वतीं ज्ञानरूपिणी. रसिकहृदय वीणा रसिकहृदय वीणा झंकारकारिणे. वंदे त्वां सरस्वतीं ज्ञानरूपिणी. सुकृति सुकृति यशोधवल वसनशालिनी. सुकृति सुकृति यशोधवल वसनशालिनी. ऋषि मुनिगण पुण्यवचन रत्नमालिनी. गण पुण्यवचन रत्नमालिनी. नवरसमय भुवन नवरसमय भुवन शिल्पकल्पिमे. वंदे त्वां सरस्वतीं ज्ञानरूपिणी. वंदे त्वां सरस्वतीं ज्ञानरूपिणी. शारदेन्दुबिम्बसुचिस्मितशुभाननीं. शारदेन्दुबिम्बसुचिस्मितशुभाननीं. ललितकलाकलहंसाननविहारिणी. ललितकलाकलहंसासनविहारिणी. विविध गुणालंकारोज्ज्वल विलासिनी. वंदे त्वां सरस्वतीं ज्ञानरूपिणी. रसिकहृदय वीणा झंकारकारिणी. वंदे त्वां सरस्वतीं ज्ञानरूपिणी. ज्ञानरूपिणी.
ज्ञानरूपिणे। वा वा वा, सुंदर सोहम, सुंदर. कर्तृत्व ज्याचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा ज्यांच्या उपस्थितीने, स्वागत करूया मान्यवरांचे शब्द सुमनांच्या पारिजाताने. आजच्या या कुटुंबवत्सल सोहळ्यासाठी आपल्याला 3 भाषा प्रभूंची उपस्थिती लाभली आहे, ज्यांच्या लेखणीतून पाझरलेली शाई थेट वाचकांच्या हृदयातच आपला ठसा उमटवते. अशा मराठी भाषा प्रचारकांचं स्वागत करूया. आठवणींच्या जिम्म्यामधल्या सर्व सहभागी साक्षीदारांतर्फे मी ज्येष्ठ लेखिका आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय आशाताई बगे, ज्येष्ठ लेखिका आणि अभिव्यक्ती संस्थेच्या अध्यक्षा माननीय सुप्रियाताई अय्यर आणि सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर राजेंद्र राऊत या तिघांचंही मी शब्द सुमनांनी स्वागत करते. असं म्हणतात, माणसाला 2च गोष्टी हुशार बनवतात, वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली माणसं. या 2ही गोष्टी जे मनापासून अनुभवतात ना, त्यांना त्यांच्या स्वतःच्या साहित्याचं दालन अगदी खुलं असतं. वाचनाचा आणि लोकसंग्रहाचा व्यासंग असणाऱ्या डॉक्टर वीणा देव यांनी त्यांच्या कुटुंबात भेटलेल्या माणसांच्या आठवणींच्या पार्श्वभूमीवर आठवणींचा झिम्मा हे पुस्तक लिहिलंय. लेखिका म्हणतात, सुंदर आठवणींच्या प्रदेशातला गारवा मोरपिसासारखा मनात उतरू लागला की आपण एकटे नाही, आपल्याविषयी प्रेम जिव्हाळा ठेवणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत ह्याची जाणीव होते. ह्या पुस्तकाच्या अंतरंगांवर प्रकाशझोत टाकण्याची विनंती मी डॉक्टर वीणा देव यांना करते. ऐकूया डॉक्टर वीणा देव यांचे मनोगत. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मराठी क्षेत्रातल्या ज्येष्ठ लेखिका आशाताई बगे, ज्येष्ठ लेखिका सुप्रियाताई अय्यर आणि ज्येष्ठ लेखक राजेंद्र राऊत आणि इथे उपस्थित म्हणजे सगळे जे जॉईन झाले आहेत ते सर्व मान्यवर रसिक, या सर्वांचंच आजच्या कार्यक्रमात मी डॉक्टर वीणा देव हार्दिक स्वागत करते. माझे वडील डॉक्टर प्राचार्य विश्वनाथ कावळे आणि आई सुनीता कावळे यांच्यामुळे माझ्या मनात लहानपणापासूनच मराठी भाषेविषयी जिव्हाळा निर्माण झाला. मी म्हणेन मराठी भाषेवर भक्ती जडली. त्यांच्या दोघांइतकं माझं लिखाण सकस नसेलही, कारण ते होते त्यावेळी दोघांचंही लिखाण लोकांना फार आवडलं होतं, सकस होतं. माझं लिखाण तितकं सकस नसेलही, परंतु म्हणतात ना, गावीचे होते लेंड मोहळ, गंगेसे मिळता गंगाजळ, कागविष्टेचे झाले पिंपळ, तयासी निंदे कोण म्हणे. तद्वतच औदुंबराच्या किंवा अश्वत्थाच्या झाडाला आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो, त्याच वेळी त्याच्यावर बसलेल्या पक्ष्यांना सुद्धा आपण प्रदक्षिणा घालतो. आणि म्हणूनच माझं लिखाण आईवडिलांइतकं सकस नसूनही फुल ना फुलाची पाकळी त्यांनी जे मराठीचं बाळकडू मला दिलं, त्यातून निर्माण झालेली आजची माझी पहिली कलाकृती, मराठी साहित्य क्षेत्रातलं माझं पहिलं पुस्तक आठवणींचा जिम्मा तुमच्या हातात देताना मला अत्यंत आनंद होतोय. थोडक्यात सांगते की हा विषय मी का घेतला. कोविडमध्ये माझे यजमान डॉक्टर सुनील देव यांना देवाज्ञा झाली, त्यावेळी मी वारंवार आठवणींच्या प्रदेशात जात होते. त्या प्रदेशात गेल्यावर मला असं जाणवायला लागलं की फार सोपी आहे जाणं. तिकीट, व्हिसा, पासपोर्ट कशाचीच गरज नव्हती. वाटेल तेव्हा माणूस जाऊ शकता. तिथे गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की परिस्थितीशी झगडताना रोजच्या व्यस्त जीवनशैलीत स्पर्धात्मक युगात कितीतरी आठवणी धूसर होऊन गेल्या होत्या. आणि या आठवणी बघत असताना मी म्हणजे सुनील सोबतच्या आठवणी आठवत असताना मला जाणवलं की लहानपणापासूनच्या आतापर्यंतच्या अनेक आठवणी या प्रदेशात माझ्या मनातल्या कप्प्यात खोल दडून बसलेल्या आहेत.
या प्रदेशाची एक फार मोठी देणगी आहे की आपण जेव्हा त्या प्रदेशात जातो आपला एकाकीपणा, उदासीनता दूर होते. माझं हे पुस्तक लिहित असताना मी माझ्या बहिणी दीप्ती, अनघा आणि मावशी नीता, जी आता अँकरिंग करते आहे, यांच्याशी बोलत असताना एक दिवस मला नीता म्हणाली की तुझं पुस्तक पूर्ण झालं ना की वर्धेंच्या कावळ्यांच्या वाड्यात पुनश्च आपण सगळे भेटूया. आणि मला जाणवलं की भूतकाळ वापस आणता येत नसला तरी तो आठवणीत पुन्हा जिवंत होतो, तो पुन्हा जगता येतो. आणि म्हणूनच या पुस्तकामध्ये लहानपणापासून आतापर्यंतच्या माझ्या आठवणी देता देता तुमच्या मनातल्या आठवणींनाही स्पर्श करायचा मी प्रयत्न केला आहे. आणि हाच आहे आठवणींचा लेखक वाचक जिम्मा, आठवणींचा जिम्मा. कल्पना करा, संथ वाहणाऱ्या नदीचं पात्र आहे. त्या पात्रावर आपण सगळे शांतता पांघरून बसलेलो आहोत. थंडगार वाऱ्याचं हितगुज सुरू आहे. वेलींची नाजूक मधून सळसळ होते आहे. आणि अशा वेळी मनात उतरत जातात अलगदपणे आठवणींचा जिम्मा. आणि या पुस्तकाच्या वाचनातून तुमच्या मनाच्या खोल कप्प्यात दडून बसलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळेल. आणि हाच आहे लेखक वाचक आठवणींचा जिम्मा. ही आठवणींची स्पंदनं तुम्हालाही आनंद देतील असा विश्वास वाटतो. तर वाचक हो, थोडा वेळ काढा, सुरू करूया लेखक वाचक आठवणींचा जिम्मा. धन्यवाद. आठवणींचा जिम्मा हे पुस्तक आपणा सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली यंत्रणा कामाला लावून ज्यांनी या आठवणींना कागदावर बद्ध केलाय असे श्री कुलस्वामिनी प्रकाशनचे प्रकाशक दीपक वानखेडे आज जरी इथे उपस्थित नसले तरी त्यांचं मनोगत त्यांनी शब्दांकित करून पाठवलंय. त्याचं वाचन करते दीप्ती बगे. आदरणीय डॉक्टर वीणा देव यांचं आठवणींचा जिम्मा हे पुस्तक माझ्या कुलस्वामिनी प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित झालंय. ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर वीणा देव यांचं साहित्य मी वाचत आलोय. आयुष्यातल्या सूक्ष्म घडामोडी, त्या घडामोडींचे मानवी जीवनावर किंवा आपल्या स्वतःवर उमटणारे पडसाद, त्यातून येणारी नैराश्यता किंवा आनंद, त्या घडामोडींशी जुळलेलं आपलं संवेदनशील मन, मनात चालणारे भावनिक आंदोलन इत्यादी एकंदर त्यांच्या लेखांचा विषय आहे. त्यांच्या लिखाणाची आणखी एक खासियत अशी आहे, त्यांचं लिखाण, त्यातील प्रसंग हे प्रत्येक वाचकाला स्वतःशी निगडीत वाटतात. त्यात प्रत्येक जण स्वतःला पाहतो, त्यामुळे प्रत्येक वाचकाला ते आपलंसं वाटतं. आठवणींचा जिम्मा म्हणजे डॉक्टर वीणा देव यांच्या गतकाळ जीवनातील आठवणींचा अल्बम आहे. त्यात खूप सारे पात्र आहेत जे लेखिकेने हृदयांच्या कप्प्यात खोलवर जपून ठेवले आहे. त्या पात्रांबद्दल, त्या जिव्हाळ्यांच्या नात्यांबद्दल ही लेखमाला वाचताना आपल्याला जुन्या काळातील घर, अंगण, वाडे इत्यादींची रचना समजते. आपली भारतीय पवित्र संस्कृती जवळून दिसते. त्यामुळे या सर्व लेखात एक गोडवा आहे. त्याचप्रमाणे गतकाळातील भारतीय संस्कृती आणि आजचं बदललेलं जीवन यातील कमालीची तफावत ही जाणवते. डॉक्टर वीणा देव या बैद्यनाथ आयुर्वेद भवन या ठिकाणी कार्यरत होत्या, तेव्हा त्यांच्या हाताखाली मी एका आयुर्वेद मासिकाचं एडिटिंग पण केलं आहे. त्यांच्या शिस्तबद्ध कर्मशैलीतून मी बरंच काही शिकलो. आज या प्रसंगी मी हजर राहायला हवं होतं, पण काही अपरिहार्य कारणामुळे हजर राहू शकलो नाही. त्याकरिता मी आपल्या सर्वांची माफी मागतो आणि या पुस्तकाला खूप शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांच्या निरोगी सुदृढ जीवनाकरिता कुलस्वामिनी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. दीपक वानखेडे. धन्यवाद दीपक वानखेडे. आपल्या सगळ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्यात. धन्यवाद. पुस्तकाची मांडणी आणि भाषेचा प्रवाह या दोन गोष्टी एकत्र आल्या की एक सुंदर साहित्यकृती जन्माला येते. लेखिका म्हणतात, व्यस्त जीवनशैलीत, स्पर्धात्मक युगात स्वतःच्या मनात जपलेल्या अनेक हळूवार तलमपोत असलेल्या आठवणींना उजाळा द्यायला वेळच मिळत नाही. अनेक आव्हाने पेलण्यासाठी वाढवावं लागणारं आत्मबळ या प्रक्रियेत आठवणींना मूठमाती मिळायला नको. आणि म्हणूनच आठवणींचा जिम्मा या पुस्तकातून
वाचकाच्या मनातल्या आठवणींना जागृतावस्था मिळणार आणि मिळावी या हेतूने डॉक्टर वीणादेव यांनी हे पुस्तक लिहिलंय. या साहित्य कृतीची आठवणींचा झिम्मा या पुस्तकाची उत्सुकता आपणा सगळ्यांना आहे आणि म्हणूनच लोकार्पणासाठी या पुस्तकाच्या विमोचनासाठी मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय आशाताई बगे, प्रमुख अतिथी माननीय सुप्रियाताई अय्यर व प्रमुख वक्ते डॉक्टर राजेंद्र राऊत सर यांना विनंती करते. डॉक्टर वीणादेव यांच्या आठवणीचा झिम्मा या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. सगळे झूम वर असल्यामुळे सगळ्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. धन्यवाद आशाताई, सुप्रियाताई आणि राजेंद्रजी. कुटुंब असतो एक धागा, कुटुंब असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली जागा. अशा धाग्यांनी विणलेलं हे आठवणींचा झिम्मा, हे वस्त्र, हा स्मृती शेला. हा शेला पांघरल्यावर मायेची ऊब निश्चितच वाचकांना मिळणार आहे. या पुस्तकावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपल्यात उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता श्री राजेंद्र राऊत यांना मी विनंती करते. तत्पूर्वी त्यांच्या परिचयासाठी दीप्ती बगे. नमस्कार मंडळी. डॉक्टर राजेंद्र राऊत अमरावतीला महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांना कथेत, ललित लेख व कवितेत खूप आवड आहे. पण त्यांचा महानुभाव पंथाचं संशोधन जोरदार सुरू आहे. त्यातूनच कथा मौक्तिके, लीळा चरित्रातील निवडक कथा, लीळा चरित्रातील कथारूपे, जननिष्ठ समीक्षा इत्यादी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांना पुरस्कारही बरेच मिळाले आहेत. श्री चक्रधर स्वामी वाङ्मय पुरस्कार, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार सातारा, विदर्भ साहित्य संघाचा यखू देशपांडे शास्त्रीय लेखन पुरस्कार आणि विविध पुरस्काराचे ते मानकरी आहेत. डॉक्टर राजेंद्रांची अनेक ठिकाणी व्याख्याने झाली आहेत आणि होताही आहेत. यांचं लेखन अभ्यासपूर्ण असतं. असं हे शांत हस्र व्यक्तिमत्व आपल्याला वक्ते म्हणून लाभले याचा आनंद होतोय. मी डॉक्टर राजेंद्र राऊतांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. धन्यवाद ताई. खर तर या कौटुंबिक सोहळ्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलो आहोत. या कौटुंबिक सोहळ्यामध्ये सर्वप्रथम जगदनियंता परब्रह्म परमेश्वर आणि सृष्टीचा नियंत्रता जो कोणी जी का आदिशक्ती असेल त्या आदिशक्तीला वंदन करतो. या पुस्तकाच्या निमित्ताने डॉक्टर वी ग कावळे आणि डॉक्टर सुनीताताई कावळे हे माझ्यासाठी फार महत्वाची दोन व्यक्ती आहेत. विशेषतः सुनीताताई कावळे या मला मुलगा मानायच्या. त्याच्यामुळे मायलेकाचं हे जे नातं होतं हे अद्भुत होतं आणि त्याच नात्याने पुढे दीप्तीताईशी माझा खूप जवळचा संबंध येत गेला. वीणाताई, मी जेव्हा तिथे व्याख्यानमालेच्या निमित्ताने गेलो तेवढाच एक संपर्क होता. पण ज्यावेळी वीणाताईंचं पुस्तक माझ्या हातामध्ये आलं आणि दीप्तीताईंनी मला तशी पूर्वकल्पना दिली की राजेंद्र तुम्हाला ह्याच्यावर बोलायचं आहे, मला थोडंसं अवघडण्यासारखं वाटलं. कारण एवढी महान व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत आणि माझ्यासारख्या सामान्य माणसांनी ह्याच्यावर बोलावं. पण ठीक आहे, संधी मिळतेय, कुटुंबातला एक सदस्य मी आहे, का बोलू नये. विशेषतः आशाताई बगेंचंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी असतात. त्यामुळे मला एक थोडंसं बळ होतं आणि त्या बळातूनच मी थोडसा धाडसाने का होईना बोलायचा प्रयत्न करतो. आपण ते गोड मानून घ्यावं. या ठिकाणी वीणाताई देव यांनी हे जे पुस्तक लिहिलंय
आठवणींचा झिम्मा या नावामध्येच एक मोठी गंमत आहे. झिम्मा फुगडी आपण तेव्हाच खेळतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो, जेव्हा कुठेतरी आपल्याला व्यक्त व्हायचं असतं, जेव्हा कुठेतरी शब्द अपुरे पडतात आणि मग ते आपल्या शरीराच्या एकंदर हालचालीतून कुणासोबत तरी शेअर केलं जातं, सहभाग केला जातो आणि मग आपण ते खेळतो. त्या आनंदाला उधाण येतं. हेच आनंदाचं उधाण या आठवणींच्या झिम्मामध्ये आहे. पण त्या आठवणींच्या झिम्मामध्ये आनंदाच्या उधाणासोबतच कुठेतरी एक दुःखाचा ओला पदरही आहे. मनोगतामध्ये वीणाताई म्हणतात की मला विश्वास वाटतो की या आठवणी वाचताना तुमचंही मन तुमच्या मनातल्या आठवणींना उजाळा देईल, त्याचे पदर उलगडतील. आपल्या आई वडिलांना समर्पित म्हणजे वडिलांना समर्पित केलेला हा आठवणींचा झिम्मा खरंच आहे प्रत्येक वाचकाच्या विचारांना एक अलगद धक्का देतो आणि त्याच्या अंतर्विश्वामध्ये अंतरंगामध्ये त्याला विचार करायला भाग पाडतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप पोकळ गोष्टी लिहिणं, खूप मोठा शब्दबंबाळ घेऊन लिहिणं फार सोपं आहे, पण एखाद्या वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या हृदयाला स्पर्श करणं हे भल्या भल्या लेखकांना जमत नाही. वीणाताई बोलताना बोलल्या की मला बाबांसारखं आईसारखं लिहिता येत नाही, पण मला असं वाटतं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. माई ज्या ताकदने लिहायच्या तीच ताकद ताई तुमच्या लेखनामध्ये पण आहे. असू देत हा पहिला लेख संग्रह, पण न सांगता जर कोणाकडे दिला तर कोणीही म्हणणार नाही की हा पहिला संग्रह आहे. इतकी प्रचंड ताकद तुमच्या लेखनामध्ये आहे. हे लेखन आपण सातत्याने ठेवलं पाहिजे. या पुस्तकाच्या अनुषंगाने मला 2 गोष्टी फार चांगल्या वाटल्या. त्यातली पहिला भाग आहे तो आयुष्य आपलं एखाद्या प्रवाहामध्ये असलेल्या ओंडक्यासारखं आहे. 2 ओंडके एकत्र येतात आणि काही काळानंतर लाटांमुळे असेल किंवा कुठल्या आणखी बाह्य कारकांमुळे असेल एकमेकांपासून दूर जातात. मला वाटतं या ठिकाणी वीणाताईंच्या जीवनाचा जोडीदार, त्यांच्या आयुष्याचा जोडीदार दूर गेल्याची खंत सुद्धा ते या ठिकाणी व्यक्त करतात. कारण ही 2 जीव वेगवेगळे होते, विवाहबंधनात एकत्र आले आणि दोघांचे श्वास एक झाले. म्हणूनच हा आठवणींचा झिम्मा सुरू होतो तो कावळेंच्या भूपाळी सोबत आणि कुठल्याही गायनाच्या महफिलमध्ये भूपाळीनी सुरुवात केली जाते. ती गती पुढे जाता जाता शेवटाला भैरवीपर्यंत जाते आणि इथे सुद्धा भूपाळीच्या साक्षीने सुरू झालेलं वीणाताईंचं जीवन असंच फुलत जातंय. आणि आता त्या कॅनडामध्ये आहेत. भैरवी त्याच वेळेला सादर केली जाते जेव्हा पूर्ण संगीताचा कार्यक्रम अत्युच्च पातळीवर जाऊन प्रेक्षकांना एक वेगळा कारवा देतो. तिथे मग भैरवी गायली जाते आणि कार्यक्रमाची सांगता होते. या पुस्तकाच्या निमित्ताने वीणाताईंनी काही स्वतःचे अनुभव जसे सांगितले तसं भारतीय तत्वज्ञानामध्ये सांगितलेले अनेक आध्यात्मिक संदर्भ सुद्धा इतक्या खुबीने तिथे पेरले आहेत की ते वाचकांना आपलेसे वाटायला लागतात, विचार करायला प्रवृत्त करतात. किंबहुना हे वाचत असताना प्रत्येक भागामध्ये एक गोष्ट वाचली, एक आठवण वाचली की वाचक स्वतःच्या विश्वामध्ये जातो आणि मग तिथे स्वतःला शोधायला लागतो. मला असं वाटतं की कुठल्याही लेखकाचं खरं यश त्यातच असतं की तो वाचकांना किंवा श्रोत्यांना आपल्या सोबती घेऊन जातो आणि जिथे ती कलाकृती संपते तिथून वाचकाला किंवा श्रोत्याला स्वतःला काम करायला भाग पाडतो. हा भाग पाडण्याचा प्रकार जो आहे ही ताकद वीणाताई तुमच्या लेखनामध्ये आहे आणि म्हणूनच वाचक निश्चितच याचं खूप मोठ्या प्रमाणावर स्वागत करतील. खरं तर ह्या आठवणी म्हणजे एखाद्या जलाशयाच्या काठाशी आपण बसावं, पाणी संथ आहे
पण कुठेतरी एक खडा पडावा आणि त्यातून वलय निर्माण व्हावी. ती वलय निर्माण होत असताना एक वलय निर्माण होतं, विस्तारत जातं, पुन्हा दुसरं होतं, विस्तारत जातं, पुन्हा तिसरं. ही वलयाची अशी मालिकाच सुरू होते आणि मग त्या आठवणी अधिक विस्तारत जातात, धुमिल होत जातात, पुन्हा नव्या येतात, पुन्हा नव्या येतात. वाचकांची ही अवस्था अशीच होते. तुम्हाला इथे जी गुरुजन मंडळी मिळाली, तुम्हाला इथे जी मित्र मंडळी मिळाली, तुम्हाला इथे जे नातेवाईक मिळाले, असेच नातेवाईक, असेच गणगोत प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आलेले असतात आणि तो त्याचा अन्वय त्याच्या आयुष्याशी लावत असतो. हे या लेखनाचं खरं वैशिष्ट्य आहे. खर तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय काय सांगू. दिसायला अगदी छोटस आहे, पण याच्यामध्ये वाचकांना सोबत घेऊन जाण्याची कला त्यांनी अगदी सुरुवातीलाच केली आहे आणि म्हणून त्या वाचकांना आठवणींचा झिम्मा खेळण्याची साथ घालतात. म्हणजे मी खेळतेय पण तुम्ही सुद्धा माझ्यामध्ये या आणि असं म्हणत असताना मग प्रत्येकाला ते आपल्यामध्ये सामावून घेतात. हे सामावून घेणं, हे विस्तारित होत जाणं, हे एकमेकांना आपल्याला जोडत जाणं, ही वेगळी किमया आहे आणि ही फक्त एक सिद्धहस्त लेखकच करू शकतो, जी तुम्हाला साध्य झालेलं आहे. आशाताई बगेंनी आपल्या 2 ओळी इथे ज्या दिल्या शुभेच्छा म्हणून, त्याच्यामध्ये त्या म्हणतात की आठवणींचा जिम्मा हृदय आहे. आठवणी आविष्काराला एक उपजत लय आहे आणि तीच लय या ठिकाणी मी जे आता म्हणतो उत्पत्ते विलयंते, हा जो लय सिद्धांत आहे हा सुद्धा इथे आपल्याला लागू पडतो. आणि या लय सिद्धांतामध्ये मग तो वाचक किंवा श्रोता त्या लाटांवर स्वार होतो आणि अलगद पुढे 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 जात जातो. त्याच्या स्मृती आणखी ताज्या होत जातात. ते आपलंसं वाटायला लागतं. हे आपलंसं वाटणं ही खरी लेखकाच्या लिखाणाची ताकद असते. आणि भाषिक अंगाने सुद्धा यामध्ये काय बोलावं. भाषिक सौंदर्य खूप आहे. आपल्या मीनाताई खोंड ज्या आंतरराष्ट्रीय लेखिका आहेत, त्या म्हणतात की संपन्न भाषा, संवेदनशील भावुक लेखन अशा विविध रंगांनी लेखमाला परिपूर्ण आहे. खरं आहे ते. यातला शब्द केवळ माझा नातेवाईक आहे म्हणून लिहावा असं कुठेही जाणवत नाही. मला हे सगळं वाचत असताना इथे प्रतिमा आणि प्रतीक सुद्धा खूप दिसतात. खरं तर आपण वाडा संस्कृती एका ठिकाणी घेतली आहे. वाडा हे समृद्धीचं प्रतीक आहे. वाडा वैभवाचं प्रतीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पैठणी पण वापरलेली आहे. पैठणी भरजारी वस्त्र जे आहे हे सुद्धा असंच समृद्धीचं प्रतीक आहे. या 2 संस्कृतीमध्ये समृद्धी एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्या मनाला झालेल्या वेदना सुद्धा मला तिथे दिसतात. वाडा संस्कृती जाऊन आपण फ्लॅट मध्ये बंदिस्त झालो आणि खऱ्या अर्थाने आपलं जीवन सुद्धा फ्लॅट झालेलं आहे. कुठेतरी लेखिका असं म्हणतात की कवडसा जो आहे फ्लॅटच्या खिडकीतून बघताना काही फारसा आनंद देत नाही. कारण तो आकाशाचा तुकडाही दिसतो आणि वाहन पार्क करण्यासाठी असलेला तेवढा पार्किंगचा तुकडा दिसतो. पण अंगणाचं वैभव कुठे गेलं. हे अंगणाचं वैभव वीणाताईंनी अनुभवलेलं आहे. हे सगळं त्यांनी अनुभवलेलं असताना आज हरवलेलं आहे. हे हरवलेलं जीवन आठवणींच्या स्वरूपामध्ये जेव्हा ते एकत्र आणायला प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या आठवणी सहजगत्या अशा पुढे पुढे येत जातात. आणि मग आपल्या प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक श्रोत्याने त्याच्या बालपणी अनुभवलेले सगळे अनुभव त्याचे स्वतःचे वाटायला लागतात. कुठेतरी आपल्या गणगोताकडे आपण गेलेलो असतो, ते आपल्या कामात पडलेले असतात. अशी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. पण ही माणसं जेव्हा आधार होऊन पुढे येतात तेव्हा खरंच ती खऱ्या अर्थाने मोठी झालेली असतात. आणि मग त्यांच्या आधाराने आपण जेव्हा पुढे पुढे जात असतो तेव्हा वाटायला लागतं की आपण खरंच किती नशीबवान आहोत. या जीवनाची सुरुवात जशी यांची भूपाळीने झाली तसंच भुलाबाईची गाणी हा सुद्धा वीणाताईंचा खूप मोठा आवडता भाग मला दिसतो याच्यामध्ये. कोजागिरी आणि श्रावण महिना. खरं तर सगळ्या ऋतूंमध्ये श्रावण हा ऋतूंचा राजा म्हटला जातो. वीणाताई खरंच आपलं जीवन सुद्धा असं राजासारखं, राणीसारखं, राजकन्यासारखंच होतं. काळाची त्याला दृष्ट लागली
आणि जोडीदार निघून गेला. पण आता काळामध्ये आपण कळसूत्री बाहुले असतो, आपल्या हातामध्ये काही नसतं. तुमच्या पुस्तकामध्ये 17व्या नाही मला वाटते 11व्या भागापासून हरवलेलं वैभव आपल्याला पाहायला मिळतं. मग त्याच्यामधले मंतरलेले अंगण दृष्टीस पडणं कठीण होऊन जातं. फ्लॅटच्या बाल्कनीतून दिसणारा आभाळाचा तुकडा किंवा पार्किंगसाठी आखून दिलेला फरशीचा तुकडा, तो आनंद ती जवळीक देण्यासाठी असमर्थ ठरतो. तिथे मला विचार पडतो की ही नाते आज उसवली आहेत का? ही नात्यांची वीण उसवली आहे का? आणि खरं वाटायला लागतं, जो पूर्वी एवढा मोठा गोतावळा तुम्ही अनुभवला होता, कोण माझी सख्खी आत्या, कोण सावत्र आत्या, कोण शेजारची आत्या, कोणाचाही भेद तिथे नव्हता. सगळे माझे होते, जे माईंनी पण जोडून ठेवले होते. माई म्हणजे तुमच्या आई. यांनी हे तुमच्या परिवाराने जे जोडलं ते आज कुठे हरवलं का? म्हणून आपण आमच्यातली माणुसकी संपत चालली आहे. आपण हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला वाचकांना विचारताना की माणसाची माणुसकी आज संपली आहे का? खरंच आहे ते. माणसाची माणुसकी आज संपत चाललेली आहे आणि त्या माणुसकीला जागृत करण्याचं काम आपली लेखणी करते. वाचकांचे भान जागृत करण्याची आणखी एक शैली मला खूप आवडली. आपण प्रत्येक ठिकाणी एक प्रश्न विचारतो. तो प्रश्न वाचकाला जेव्हा विचारला जातो तेव्हा त्याला कळत नाही की मी इथे याचं काय उत्तर देऊ. मी खरंच त्याच्यामध्ये आहे आणि मी हे जगतो. विशेषतः 1975च्या पूर्वीची आपली जी पिढी होती, आपल्या पिढीने जे वैभव भोगलेलं होतं, आनंदलेलं होतं, अनुभवलेलं होतं, ते आजच्या पिढीपासून फार दूर गेलेलं आहे. हे जवळ कसं येईल? पण मानवी मूल्यांचीच जिथे ऱ्हास होत चाललेले आहेत तिथे असा प्रश्न पडणं हे एका संवेदनशील लेखिकेचं खरं लक्षण आहे. आणि हे प्रश्न तुम्हाला पडतात. म्हणूनच सख्य असो किंवा चुलत, ते काहीही असो, पण स्नेह फार वाचकांना स्वजीवन प्रवासामध्ये तुम्ही या ठिकाणी न कळतपणे ओढून घेता आणि प्रश्न विचारून त्याच्या अनुभव विश्वाला जागृत करता. मला असं वाटतं की एका सिद्धहस्त लेखिकेचं हेच खरं लक्षण असतं की वाचकाला त्याच्या विश्वामध्ये आपण ओढून आणू शकलो पाहिजे आणि त्याला त्याच्याशी म्हणजे त्याचं समायोजन आपण तिथे करू शकलो पाहिजे. हे समायोजन तुम्ही त्याच्या भावनांचं या ठिकाणी करता. तुम्ही आठवणींचा झिम्मा खेळताना जे काही मला आणखी जाणवलेला भाग आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकवाचा मुलायमतेच्या काट्यांची सल, हळदी कुंकवाच्या मुलायमतेला काट्यांची सल कधी जाणवलीच नसेल का? जाणवली असेल ना. कारण ही सल कुणाची थांबत नाही, ती जाणवतेच. ते प्रत्येक संवेदनशील मनाला जाणवते आणि जिथे जिथे ती जाणवते तिथे त्याच्यातला मी जागा व्हायचा प्रयत्न करतो. तो समाजाशी एकरूप व्हायचा प्रयत्न करतो, भूतकाळामध्ये कुठेतरी रमतो आणि त्याचं सगळं विश्व पुन्हा तिथे येतं. आपण म्हणता की कदाचित वाडा संस्कृती नष्ट होण्यात तो सलपणा दबला गेला का? तो सल, ती झळ सिमेंट कॉन्क्रीटच्या घराला भेदून आत शिरण्यात असमर्थ ठरली का? पैठणीच्या विस्विषित भागासारखीच अवस्था. खरंय ताई, हे एवढं वैभव आहे, हे तुम्ही अनुभवलं, आम्ही अनुभवलं. पण आजच्या पिढ्या जेव्हा याच्यापासून दूर जातात तेव्हा हेच प्रश्न आपल्याला पडतात की एवढं भरजारी आमच्या साहित्य संस्कृती होती, आमची जीवन प्रणाली होती, पण या आधुनिकतेच्या नावाखाली हा विस्विसितपणा आमच्या नात्यामध्ये का निर्माण होतो? आम्हाला त्याचा विचार करायला भाग पडतो. बाकी पैठणी अजूनही चांगलीच आहे, पण तो विस्विसित भाग, आठवणींचा झालेला चांदणी चुरा मी सतत वेचायचा प्रयत्न करते. भूतकाळाची आणि वर्तमानाची सांगड घालताना मनाला क्लेश लागतात. परेशला पुन्हाच करावं लागेल मला ते बंद करून दे. मनाला जे क्लेश होतात तुम्हाला, जे भूतकाळ आणि वर्तमानाची सांगड घालायचा प्रयत्न करतात, वर्तमानाशी आपण सांगड घालू शकत नाही, ह्या आपल्या मर्यादा आहेत आणि म्हणून हा क्लेश होतो. हा जो क्लेश होतो तो एका संवेदनशील मनाला हादरवून टाकतो, पण नाईलाज असतो आणि नाईलाज असल्यामुळेच त्या भावना आपण शब्दबद्ध केल्यात. या ठिकाणी आपण पुढे म्हणता
की भूतकाळाची आणि वर्तमानाची सांगड घालताना मनाला क्लेश व्हायला लागत आहे, कारण त्या आठवणींच्या ओव्या वर्तमानात येताना उरला तो चांदणी चुरा. का म्हणून आमच्या हातात चुरा आला? आमच्या ओंजळीत आम्ही हे चांदणं का घेऊ शकत नाहीये? ही आमची मानवी मूल्य, ही नात्यांमधली ओल कुठे कोरडी होतीये, कुठे शुष्क होते, कुठे हरवलेली आहे, हे मात्र आपल्याला शोधायचं असतं. हे शोधता शोधता खूपदा मनाला यातना होत असतात. पण जीवन हे एका प्रवाहासारखं आहे आणि ते आम्हाला कुठेही थांबवता येत नाही. ते थांबवता येत नाही म्हणूनच ते जीवन आहे. आपण भाषिक दृष्ट्या सुद्धा इतक्या सहजतेने काव्यात्मकरित्या तिथे रचना करता, जे वाचकाला तिथे सुद्धा म्हणजे स्मितीत झाल्यासारखं होतं. आपण म्हणता आठवणींच्या देशात जाणं फार सोपं असतं. तिकीट, पासपोर्ट किंवा व्हिसा कशाचीच गरज नसते. खरंय ते अगदी सहज मन उडत उडत जातं. मी डिसेंबर महिन्यात 2017 मध्ये आपल्याकडे व्याख्यानाला आलो आणि माझ्यासमोर आज ते सगळं चित्र उभं राहिलं. तुमची लगबग, दीप्तीताईची लगबग आणि हे सगळं किती सहज मागे जाऊ शकलो. पुढे मनात येईल तेव्हा मनावर आरूढ होऊन त्या देशातल्या आठवणींचा खजिना लुटून नेता येतो. याच्यापेक्षा कोणती मोठी काव्यात्मता असावी? पुढे आपण म्हणता आठवणींची स्पंदनं ओंजळीत भरून घेताना तुम्ही त्या आठवणीत रमून जाल. पापण्यांना अश्रूंचा किनारा बनवा. वा ताई, पापण्यांना अश्रूचा किनारा बनवायचं खूप काव्यात्मक वाटतं. श्रावणातली सकाळ व दुपार कोवळ्या उन्हात न्हालेली असते. क्या बात आहे. श्रावण हळूच कानात कुजबुजतो. तुझं श्रावण स्वप्न हेच ना. आणि विचारांच्या आवर्तनात मी हरवते. ही जी शब्द संपदा आपण म्हणजे जपलीये, हे आई बाबांकडून आलेलं आहे. आणि आता आपल्या या याच्यामध्ये ती मी बोलून दाखवतो. तुम्ही इथे म्हणता दुःखाचंही असंच असतं ना. काळा कुट्ट चमचमणारा तारका म्हणजे मनाच्या गर्भात सुखाची आस घेऊन डोलणारी रानफुलच वाटतात. दुःख कोणालाच नको असतं. ती रानफुलं आहेत, पण त्या आठवणी मात्र तेवढ्याच गोड असतात. त्या मनाला गारवा देतात. आता आपल्या याच्यामध्ये येणारी माणसं, त्याच्यामध्ये मला दीप्तीताईचं नाव जरा जास्त आवर्जून घ्यावंसं वाटतं. किती अल्लड, किती अवखळ आहे. आणि हे सगळं तुम्ही शब्दांमध्ये मांडत असताना ते आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. असंच भाईचं पण आहे. भाई म्हणजे तुमचे बंधू, त्याला मी पाहिलं नाही पण नाव खूपदा ऐकायचं मी. भाईचं वर्णन करत असताना तुम्ही त्याच्यासोबत जगलेले क्षण, त्याचा खटाळपणा, त्याने आपली शाई सांडल्यानंतर कुठेतरी दडून बसणं, कपाटामध्ये थांबणं, दिवसभर कुटुंबाची झालेली घालमेल, ही मोठी गंमत आहे. आणि हे सुद्धा डोळ्यासमोर तरळत उभं राहतं. एकंदरच आपल्या लेखनामधून आपण शब्दचित्र निर्माण केलं आणि म्हणून आपण शब्दचित्रांच्या जादूगार आहात असं मला म्हणावंसं वाटतं. खूप सुंदर आपलं हे पुस्तक आहे. यामध्ये आपला जीवनाचा जो जोडीदार आहे तो 11व्या भागापासून आपल्याला भेटतो. सुनील, म्हणजे मला भाऊजी म्हणावं लागेल त्यांना. आणि मग हे आपल्याला 13 वेळा तुमच्याकडून 11व्या भागापासून पुढे त्यांचे संदर्भ येतात आणि एकदा त्यांचा संदर्भ येतो. अशी 14 वेळा आपण आठवण सुनील म्हणजे भाऊजींची या ठिकाणी काढलेली आहे. कारण ते आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होते. आज आपण कॅनडात आहात. आपल्या आयुष्याची भैरवी सुरू होतीये म्हणतात, पण ही भैरवी सुद्धा या वाचकांना, श्रोत्यांना, रसिकांना एका उंचीचा आनंद देऊन जातीये. झालेलं नुकसान आपल्याला काढता येणार नाही, पण काळ गतिशील असतो. आपण त्याच्यामधले प्रवाही असतो. आपण त्याचे पात्र असतो. आपण पुढे पुढे जात असतो. आपण या प्रवासामध्ये निश्चितच आनंदात आहात. आपली सून, आपला मुलगा, आपले नातू हे सगळं सौख्य आपल्या सोबत आहे. तरी सुद्धा तो जो आठवणीचा कोपरा आहे तो ओलावलेला असतो. प्रत्येक वाचकाला, श्रोत्याला हा जो अंतरंग जिम्मा आहे हा मात्र डोळ्याच्या कडा ओलावणारा आहे. यातली प्रत्येक भाषा, प्रत्येक शब्द हा मनाला एक वेदना देतो. जीवन गाण्याची मैफिल संपवून भैरवी सुरू झाली
इथे आपली आयुष्याची परिपक्वता मला पाहायला मिळते, संपन्नता पाहायला मिळते. आणि भूपाळीने सुरू झालेला हा प्रवास भैरवीपर्यंत रंगत जातो. तेव्हा आपण बालवयात केलेल्या काही कविता सुद्धा या ठिकाणी उद्धृत केल्या आहे. आपण उत्कट कवी आहात, बालपणापासून आपण कविता सुंदर केल्या. रसिकांना नवीन एखादा काव्यसंग्रह सुद्धा आपल्याला एक अशीच उंची देणारा असेल. आपण म्हणता कफल्लक जीवनाची मी कफल्लक प्रवासी. आपण कफल्लक नाहीत आहे, आपण खूप समृद्ध आहात. आपल्याला एवढा चांगला वारसा मिळाला, आपल्याला एवढं सगळं वैभव मिळालं, आपल्याला एवढी जिव्हाळ्याची माणसं मिळाली, ही सगळी आपलीच होती. तरी आपण कफल्लक असू शकत नाही. आपण खऱ्या अर्थाने समृद्ध आहात. आपण म्हणता कफल्लक जीवनाची मी कफल्लक प्रवासी, सौंदर्याचे पान करताना झाले मीच प्रवासी. हा प्रवास आपला असाच पुढे जातो. आणि हा प्रवास पुढे जात असताना मला आपल्या याच्यामध्ये तुमच्या भाऊजीने म्हणजे माझ्या भाऊजींनी सुनीलने तुम्हाला साड्यांबद्दल एक छानसा टोमणा मारला होता की रिटायर्ड झाल्यानंतर तू साड्यांचं दुकान लाव. साड्यांचं दुकान लाव म्हटल्यानंतर मग तुमच्या मनाची झालेली घालमेल जी होती तिथे मग तुम्हाला प्रश्न पडतो की कोण मी कोण. आणि मग तुम्हाला जे घरातून अध्यात्माचं बालकडू मिळालं त्याच्या भरोशावर तुम्ही म्हणता हाच तर या साड्यांना पण मी दूर करणार होते, मी उदास झाले होते. पण मग माझंच मला जाणवलं कशाचं दत्त महात्म्य वाचते मी. भांडे कुंडे, साड्या, घर यांच्याबद्दल एवढी ममता. ही संसारातून घेतलेली विरक्तीची जाणीव फार कमी लोकांना असते. वानप्रस्थाश्रम म्हटलं जातं, पण खऱ्या अर्थाने आपण त्यापर्यंत पोहोचला आहात. आपली तेवढी उंची आहे, आपल्या भावनांची, आपल्या विचारांची ही फार मोठी उंची आहे. आपण म्हणता मी खरंच त्रयस्थ बनत गेले, मी काही संत महंत नाही, पण आपण संतांपेक्षाही पुढे म्हणजे मागे कुठेही नाही. आपण त्याच पातळीवर जाऊन पोहोचला आहात. आपण आणखी एक गोष्ट तिथे म्हटलेली आहे की लहानपणापासून मनावरचे आई वडिलांचे संस्कार आध्यात्मिक वाचन या मानसिक तणावाला झेलण्याला सामर्थ्य देतात. हा जीवनाचा मूलमंत्र प्रत्येकाला मिळतो. कधीतरी वाटायचं या सगळ्याला अद्वैताच्या पूर्णत्वाची जोड मिळाली असती तर. याला जीवन असे नाव. वैयक्तिक जीवनात वस्त्र बरेचदा फाटत राहिलं, फाटलेल्या वस्त्राला मी रफू करत राहिले. हेच तर आयुष्य असतं. आमचा संसार आपण जो म्हणतो हा असाच असतो. आणि मग पुढे आपण एक पुन्हा खंत बोलून दाखवली. सुनीलच्या नसण्याने मी राखेतली तुळसच झाली. नाही, आपण तुळस जरी झालात तरी तुळस पवित्र आहे, श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केली जाते. ते पावित्र्य आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण या मनाच्या एकाकीपणाला कुठेतरी दूर सारून आपल्या नातवंडांमध्ये, आपल्या मुलांमध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या गणगोतामध्ये रमत आहात. ही फार मोठी बाब आहे. आपण द्वैत अद्वैत म्हणजे भारतीय दर्शनशास्त्राने जे तत्वज्ञान सांगितलं ते दर्शनशास्त्राचं तत्वज्ञान सुद्धा आपल्या या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि अतिशय भाग्यवान आहात की आपली सून, आपला मुलगा आजही दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने, तेवढ्याच भक्तिभावाने तिथे असून सुद्धा, परदेशात असून सुद्धा जपतोय. ही सगळ्यात मोठी सांस्कृतिक वारसा आपल्या कुटुंबाने आपण जपलाय. आणि दादा, सुयश दादा आणि सुनबाई, तुमचंही मी अभिनंदन करतो की आपण हे सगळं एवढं वैभव जपून पुढच्या पिढ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न करता. आपली मुलं सुद्धा म्हणजे वीणाताईंचे नातवंड सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असतात. ही अतिशय समाधानाची बाब आहे. मला असं वाटतं आधुनिकता आणि परंपरागतता यातल्या वैभवाची जी तफावत आहे, जी खंत आहे, ती आता मिटणे शक्य नाही. कारण काळ बराच लोटला. तो पैठणीचा विस्मिषितपणा जो आहे तो आपल्याला घालवता येणार नाही. पण उर्वरित त्या भरजरी वस्त्राकडे आपण लक्ष देऊया आणि हा विस्वशित भाग हा थोडासा आपण कोपऱ्यामध्ये दाबूया. मला असं वाटतं की एवढं आपल्या आयुष्यामध्ये आपण केलेलं आहे, आपण जगता आहात. आणि वीणाताई सारखी एवढी सिद्धहस्त लेखिका, मला अभिमान वाटतो की मी तिचा भाऊ आहे. आणि दीप्तीताईचं काय म्हणावं, ती तर अवखळ
छान हसते, ती हसते तेव्हा असं वाटायला लागतं की एखाद्या पाण्यावर खडा टाकल्यानंतर जसे तरंग उठतात ना, तशी ती खळखळून हसते. एक मनाला गारवा मिळतो, आनंद मिळतो. हे असंच अवखळपण दीप्तीताई जपायचंय तू. मग ते गाणे असतील ते किंवा पतंगाच्या मागे धावणं असेल तुझं, तिचं आणखी काही पुष्कळ पुष्कळ तुझ्या बाबतीत या ठिकाणी सांगितलंय. सगळं आपला गोतावळ आहे. सगळ्यांना मी उजाळा न देता आणि वेळेचं भान ठेवत मला असं वाटतं की मला जी वेळ दिली होती ती वेळ या ठिकाणी संपते आहे. तर आवर्त घेतो आणि पुढच्या लेखनाला शुभेच्छा देऊन, मला या ठिकाणी माझी योग्यता आहे की नाही माहित नाही, पण आपण संधी दिली, बोलण्याचा योग आला, हे मी माझं भाग्य समजतो आणि आपल्या या सगळ्या पुढच्या लिखाणाला शुभेच्छा देऊन थांबतो. जर माझ्याकडून काही वेडेवाकडे शब्द निघाले असतील तर आपण उदार अंतःकरणाने क्षमा करा. आशाताई, आपला अधिकार मोठा आहे, पण तरी सुद्धा मी आपल्या समोर बोलायचं धाडस केलं. जर काही उणीव राहिली असेल तर क्षमा करा. थांबतो. दट्टवत.